तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला, मला आज मॅडमनं काय बोनस दिलाय कामावरनं मी तुम्हाला दाखवते। तर मला पैसे काही एवढं दिलं नाही कोणी, पण ज्या घरात आपल्याला वापरायसारख्या वस्तू आहेत ना त्या दिल्या। तर तुम्हाला मी त्याची ओपनिंग करून दाखवते। मला काय दिलं तुम्ही नक्कीच बघा। बघू शकता, कारण की पैसे नाही दिलं, पैसे जास्त खर्च होते म्हणून पैसे दिले नाही, घरातली वस्तू दिली लागणारी। आणि मला म्हणली आता एक ओपनिंग केली की नंतर सांगते काय म्हणली तुम्हाला मी दाखवते काय काय दिले ती। ह्याच्यात काय आहे, चमचे, ह्याच्यात आहेत चमचे, भात खायला चमचे। ह्याच्यात काय बघू आपण। जय श्रीराम। ह्याच्यात आहेत वाट्या, काचाच्या वाट्या, चेअर, छोट्या मोठ्या। ह्याच्यात काय बघू आपण। भाजी काढायचं, ह्याच्यात आहे भाजी काढायचं, बनवायचं आणि ह्याच्यात भाजी काढून ठेवायची। ह्याच्यात काय बघू आपण। ह्याच्यात पण परत वाट्याच आहेत छोट्या, ह्याच्यात पण बहुतेक वाट्याच आहेत, कारण की पॅकेज तेवढी दिसायला लागली छोटी। हा, ह्याच्यात पण वाट्याच आहेत, लहान मोठे आहेत, हे जरा मोठे आहेत, हे त्याच्यापेक्षा थोडे छोटे आहेत। तर ह्या 6 वाट्या आहेत। आणि चमच किती, तर 4 आहेत, आणि 4 प्लेटी। तर हे झाल्या एके मॅडमनं मला दिलेला बोनस एकीनं। आता दुसरीने काय दिले बघू। ही दिली प्रतीक्षाला परस, नवीच आहे, मस्त शायनिंग करते बघा, हे नवीच आहे, तिनं आणलेली। खोलायला ह्याच्यात काय तिनं पैसे थोडी दिले ते आपल्याला, तेवढं भरून पैसे दिल्यावर किती भारी होईल। काय नाही, ह्याच्यात कागद होती तर कागद टाकून दिलेत पोरांनी। तर ही परस मला एकदम मस्त आवडली, कारण की प्रतीक्षाला चांगली वाटण गावाला कुठं जाताना अशी अडकू शकते ती अशी मस्त पैकी। आणि मिठाई दिली, दिग बाय ती इकडं। तर पोरांनी याला दम पण निघत नाही, मुलायली खायचं म्हणल्यावर कसं दम निघल। फोडलंय, खाल्ला नाही पण फक्त फोडलंय। तर हा रसगुल्ल्याचा डब्बा हे, आणि हे एके मॅडमने दिले, आणि हे एके मॅडमने दिले। आणि काल तुम्हाला मिठाई दाखवली होती मी मोठ्या व्हिडिओ मध्ये, ते एके मॅडमने दिलं होतं, आणि तिनं थोडंफार पैसे दिले होते, ते एकीनच पैसे दिले होतं। तर एवढं मला दिवाळीला बोनस आलाय। माझी कामच 3 आहेत, 3 कामाचं 3 एवढं आलंय। कारण की गेल्या वर्षी माझी कामं जास्त होती, तर मला चांगलं 5-6 हजार रुपये आलं होतं। पण ह्या वर्षी माझं कामच नवीन येतं, नवीन म्हणजे 1-2 महिने झालंच मी जॉईन झालेली, अजून दुसरा महिना तर भरला बी नाही, 20 तारीख आहे। पण ठीक दिलंय, चांगलंय। ह्या कामावर हे जे दिलंय का, ह्या कामावाली जुनी आहे, पण तिनं काही पैसे दिले, ती म्हणली तुम्हाला। आणि परत काय म्हणली, शाम को इसमें डिनर कर लेना, म्हणजे ह्याच्यात संध्याकाळी जेवण करणं म्हणली, ह्याच्या संध्याकाळच्याला जेवण कर। म्हणलं ठीक आहे, मग तिने हे दिले मला सर्ट। तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा। आणि पोरं तर खूप झालेली अकराली, काय चांगलंच वाटतंय। तर मला अजून आता फराळीचं बनवायचंय, फराळीचं बनवलेलं नाही, मी आताच कामावून आले। तर कसं वाटलं, सामान केवढं, त्याचा कचरा केवढा। हा आता ते बॉक्सलाच एवढं मोठं करून देते, तिथे एक राहिलं नाही, हे ह्याचा कागद आहे। तर बॉक्सलाच तेवढी करून देते, तसंच असतं, सामान छोटं असतं आणि त्याच्यात वस्तू कमी असते। तर चला, मला पण आता फराळीचं चालू करायचंय बनवायला। मी अजून काहीच बनवलेलं नाही, कारण की काम तिथून यायलाच मला 2-2:30 वाजतात। मग घरी आलं की कंटाळा येतो, त्याच्यात पाय दुखतो, आणि पायाला तर माझं लय, कुणाला जर गावठी औषध काही माहिती असेल की गुडघा कशाने दुखायचं राहतो, इथला जॉईंट दुखतो माझा, चमक भरल्यासारखं होतंय, तर नक्कीच कमेंट मध्ये औषध सांगा मला, आयुर्वेदिक असेल तर। कारण की मी असं इंग्लिश औषधं खाऊन खाऊन माझं तोंड असं पूर्ण सुस्त आहे, मला नाही सूट होत।
तर मला कुणाला जर माहिती असेल ना आयुर्वेदिक काही औषध असेल तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा, कारण की मी पायाला जास्त परेशान झाले आणि कसं वाटलं तुम्हाला तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि मी दिवाळीचं फराळीचं बनवताना पण तुम्हाला व्हिडिओ टाकीन मी. तर चला बाय बाय. तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा आणि थोडं सपोर्ट करा. हेच तुम्हाला माझं सांगणं आहे. आणि तुम्हाला परत माझ्यातर्फे एकदा दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. है ना प्रणव? थोडं व्हिडिओला सपोर्ट क्लिक करा. हा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर शेअर करा. करा. आमच्या व्हिडिओला माहिती आहे म्हणजे क्वांटिटी नसेल एवढी हे, कारण की पण आम्ही अजून नवीन आहे, आम्हाला एडिटिंग करता येत नाही एवढं. आम्ही जास्त म्हणजे काढतो सोडून देतो, पण ठीक आहे घ्या ऍडजस्ट करून. मुलं इथं नाही तर मुलं शाळामध्ये असतात मग आम्हाला येत नाही करता. तर मुलं जर असतील तर 100% तुम्हाला क्वांटिटी एकदम भारी दिली असती व्हिडिओची क्वालिटी. पण आता काय करायचं, आता जाऊ द्या. पण घ्या समजून आणि व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय.